महाराष्ट्र में कुरैशी बिरादरी की हड़ताल ने जोर पकड़ा है। कुरैशी बिरादरी का साथ किसान और व्यापारी भी दे रहे हैं। अगर सरकार मांगे पूरी नहीं करती है तो आमदार और खासदार के घर के सामने आंदोलन करेंगे। ऑल इंडिया पैंथर सेना के राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार भी कुरैशी समाज के आंदोलन का पूरा साथ देंगे। 1 अगस्त 2025 को जुमा के दिन नांदेड़ जिले के अर्दापुर तालुके में जमीयतुल कुरैश की तरफ से किसान और शहरियों का मूक मोर्चा निकाला गया। सरकार किसानों, कुरैशी बिरादरी और व्यापारियों के बारे में सोचकर कायदे में कुछ बदलाव करे, इसके लिए एक मूक मोर्चा निकाला गया और तहसीलदार के जरिए रियासत के मुख्यमंत्री, देश के प्रधानमंत्री और राष्ट्रपति को निवेदन दिया गया। इस वक्त अर्दापुर के एडवोकेट आमिर शेख अर्दापुरकर ने सरकार के सामने अपनी मांगे रखी। लोकांचे जनावरे अडवून त्यांच्याकडून खंडी वसूल करून अशी आर्थिकरित्या पिडवणूक करत आहेत। एवढंच नाही तर जीवघेणे यांनी हल्ले पण केलेले आहेत। म्हणूनच जे आम्ही याची निंदा करण्यासाठी आणि जे आम्हाला जे व्यापार करण्यासाठी सुरळीत कायदा व्यवस्था निर्माण करावा आणि जे आम्हाला सुरळीतपणे व्यापार करून देण्यात यावा म्हणून जे ते 2015 चे आदेश रद्द करावे आणि व्यापाऱ्यांना जे कायद्याचे संरक्षण द्यावे आणि जे येणारे गौरक्षकांवर होणारे हल्ले थांबवावे, जेणेकरून जे फक्त हा कायदा राज्य सरकारने मताधिक्य धर्मवेळा म्हणून जे मत मागण्याच्या हेतूने हे कायदा आणलेला आहे। हा भावनिक कायदा आहे आणि विशिष्ट जातीला क्रिमिनल करण्यासाठी यांनी हा कायदा आणलेला आहे। तो कायदा रद्द करावा आणि व्यापाऱ्यांना न्याय द्यावा, कारण की महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था पर डे 20 कोटी रुपयाचे महाराष्ट्र राज्यात नुकसान होत आहे। सरकारने हे पाहावे। जे स्लॉटरिंगचे मोठे मोठे कारखाने भारतातील ते महाराष्ट्रात आहेत। सबरवती जे कत्तलखाना आहे त्याचा मुख्यालय नरिमन पॉइंट मुंबईला आहे। का त्यांचं जाऊन ते लोक जे का बंद करत नाही? दुसरं जे अरेबियन देशात ते एक्सपोर्ट होत आहे जे बीफ मांस ते का बंद करत नाही? ते पण मुंबईला आहे। परंतु जे सर्वसामान्य शेतकरी, सर्वसामान्य व्यापारी जेव्हा वाहतूक करतो, खरेदी विक्री करतो, त्याची मागणी अडवून त्यांना जे मारहाण करून त्यांच्या विरुद्ध खोटे गुन्हे दाखल करतात आणि त्यांची जे पिडवणूक करतात। म्हणून हे कुठेतरी थांबले पाहिजे आणि या व्यापारी लोकांना न्याय मिळाला पाहिजे। म्हणून आज आम्ही तहसील कार्यालयामार्फत माननीय मुख्यमंत्री, देशाचे राष्ट्रपती, देशाचे पंतप्रधान यांना निवेदन देऊन हे इच्छितो की व्यापाऱ्यांना व्यापार करू द्या। त्यांनाही कुटुंब आहे।